आपल्याला नक्की माहिती असायला हवं. एकदा थॉमस एडिसन एका त्यांच्या इन्व्हेन्शनवर काम करत होते. तो प्रोजेक्ट म्हणजे साऊंड रेकॉर्ड करण्याचं यंत्र. आता जेव्हा हे यंत्र तयार झालं तेव्हा त्यांना हे सगळ्यांना दाखवायचं होतं आणि त्याचकरता एक मोठी कॉन्फरन्स घेण्यात आली होती. आता ह्या कॉन्फरन्समध्ये कुणाचा तरी आवाज रेकॉर्ड करून ऐकवायचा होता. मग आता कुणाचा आवाज घ्यायचा असा प्रश्न पडताच थॉमस एडिसननी एका योग्य व्यक्तीची निवड केली. ती व्यक्ती म्हणजे मॅक्स म्युलर. आता मॅक्स म्युलर कोण होते तर हे खूप मोठे स्कॉलर होते, संस्कृत अभ्यासक होते, शिवाय भारतीय शास्त्र, संस्कृती आणि वेदांचे अभ्यासक होते. तर अशा व्यक्तीला जेव्हा थॉमस एडिसननी रिक्वेस्ट केली, विनंती केली की तुम्ही या आणि तुमचा आवाज माझ्या यंत्रावर रेकॉर्ड करा, मॅक्स म्युलरनी या श्लोकाची निवड केली. ऋग्वेदातला पहिला श्लोक. ओम अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमं. हा श्लोक रेकॉर्ड करून ते कॉन्फरन्समध्ये ऐकवणार होते. आता या कॉन्फरन्समध्ये खूप मोठे शास्त्रज्ञ आणि सन्मानित लोकांचा समावेश होता. तर जेव्हा कॉन्फरन्समध्ये हा श्लोक वाजवला गेला तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित. सगळ्यांना ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. पण आवाज जरी मॅक्स म्युलरचा असला तर ती भाषा त्यांना माहिती नव्हती आणि एक प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा मॅक्स म्युलरला दिसलं तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली. ही जी भाषा तुम्ही ऐकली ही संस्कृत भाषा आहे आणि जे मी रेकॉर्ड केलं तो आहे ऋग्वेदातला पहिला श्लोक. ही गोष्ट सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जेव्हा आपल्या इकडे लोक गुहेत राहत होते, कसं जगायचं या गोष्टी शिकत होते, तेव्हा भारतात हा ग्रंथ लिहिला जात होता. भारतातले लोक इतके प्रगत होते, अध्यात्म आणि फिलॉसॉफी या सगळ्या गोष्टींचा विचार होत होता आणि त्यावर ग्रंथ लिहिले जात होते. ही गोष्ट सांगितल्यानंतर त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित सगळ्या मान्यवरांनी उभं राहून ह्या श्लोकाला वंदन केलं. एका गोष्टीचं फार वाईट वाटतं हो की आजकाल आपण वेस्टर्न कंट्रीजकडनं शिकतो आहोत, त्यांच्याकडनं धडे घेतो आहोत, कसं जगायचं, कसं खायचं, कसं उठायचं, बसायचं, बोलायचं. पण खरं तर भारतीय संस्कृतीत, आपल्या हिंदू संस्कृतीत इतक्या सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ह्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहेत. मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत या गोष्टी पोचायला हव्यात. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, ही माहिती त्यांना मिळायला हवी आणि त्यांना हे कळायला हवं की आपल्याला भारतीय संस्कृतीचा किती अभिमान आहे.